Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th Standard Mathematics Part 2. यामधील Chapter 2 Parallel Lines आपण पाहणार आहोत. Before starting practice at 2.1, we study the some important properties because all properties are related to this chapter. Therefore, it is must be useful while solving all the questions of practice set from this chapter. So, first we learn all important properties as well as we learn about parallel lines, intersect and transversal. First to learn what is a parallel line. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला पॅरलल लाईनची डेफिनेशन दिलेली आहे. द लाईन्स विच आर कॉप्लनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. आता इथे मी तुम्हाला त्याची फिगर काढून दाखवते म्हणजे कन्फ्युजन तुमचं राहणार नाही काहीच. आता इथे मी 2 लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. याला नाव देऊया एल लाईन आणि एम लाईन. या लाईन्स किती जरी वाढवल्या आपण लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला तरी त्या एकमेकांना भेटणार नाहीत, म्हणजेच मॅथमेटिकल लँग्वेजमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही. अशाच लाईन्सला पॅरलल लाईन्स असे म्हणतात. म्हणजे या 2 लाईन ज्या आहेत लाईन एल आणि लाईन एम याला म्हणतात पॅरलल लाईन्स. आता हे झालं फर्स्ट पॅरलल लाईन. अजून 2 गोष्टी आपल्याला इथं महत्त्वाच्या शिकायच्या आहेत, इंटरसेक्ट आणि ट्रान्सव्हर्सल. आता इथे सेकंड पाहूया आपण इंटरसेक्ट. त्यासाठी सुद्धा मी डायग्राम काढून दाखवते तुम्हाला. इंटरसेक्ट साठी मी 2 लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. फर्स्ट लाईन एल आणि सेकंड लाईन एम. आता वरील लाईन्स एकमेकांना भेटू शकतील म्हणजेच इंटरसेक्ट होऊ शकतील. जर ही लाईन एम आपण जर का पुढे वाढवली तर ती इथं पॉइंट पाशी मिळते बघा लाईन एल वरती. म्हणजेच लाईन एल ला ती इंटरसेक्ट होते एम लाईन. जिथे इंटरसेक्ट होत आहे त्या पॉइंटला आपण नाव देऊया ओ. म्हणजे ओ हा पॉइंट आहे त्याला म्हणतात इंटरसेक्ट पॉइंट. त्यानंतर थर्ड पाहूया आपण ट्रान्सव्हर्सल. आता ही फिगर मी काढून घेतलेली आहे. या लाईनला नाव देऊ एल, या लाईनला नाव देऊया एम आणि ही जी लाईन आहे त्याला नाव देऊया एन. लाईन जी आहे तिलाच म्हणतात अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम. ट्रान्सव्हर्सल लाईन इथे 8 अँगल बनवते बघा. या अँगलचे काही प्रकार आहेत ते पण आपण पाहणार आहोत. फर्स्ट आपण पाहूया की कोणकोणते अँगल इथं बनवते. आता इथे बघा ट्रान्सव्हर्सल लाईनमुळे इथे एक आणि इथे एक समोरासमोरील अँगल तयार झाले. इथे सुद्धा समोरासमोरील अँगल तयार झाले. सेम इथे पण एक झाला, इथे पण एक झाला, इथे एक झाला आणि इथे एक झाला. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 and 8. ट्रान्सव्हर्सल लाईनमुळे इथे 8 अँगल तयार झालेले आहेत. हे जे अँगल आहेत त्यांचे काही प्रकार आहेत ते पण आपण शॉर्ट मध्ये पाहूया. काही प्रकारचे अँगल्स आपण इथे पाहणार आहोत. करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटरनल अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स. आता थेरी वाईज किंवा जर का डेफिनेशन वाईज जर का तुम्ही पाहिलं तर ते व्यवस्थित क्लिअरली अंडरस्टँड होणार नाही तुम्हाला. त्यासाठी मी ही फिगर काढून घेतलेली आहे म्हणजे फिगरवरून तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होतील हे सर्व अँगल. फर्स्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता इथे हे असे अँगल्स निघताना पेअरमध्ये निघतात. आता ही जर का फिगर नोटीस केली तुम्ही तर फर्स्ट अँगल करस्पॉन्डिंग अँगल होईल अँगल ए अँड अँगल ई. म्हणजे या ज्या 2 लाईन आहेत त्या 2 लाईनच्या वरील अँगल आपण घेतलेले आहेत. एकाच साईडचे वरील अँगल घेतलेले आहेत. त्याच्यामुळे फर्स्ट होईल इथे ए अँड ई. आता मी शॉर्टमध्ये लिहिते नाही तर अँगल ए अँड अँगल ई असं लिहावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर ए झाला, ई झाला. दुसरं काय येईल तर लाईनच्या खालचे जे अँगल आहेत ते आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल म्हणून घ्यावे लागतील. फर्स्ट लाईनच्या खालचा अँगल आहे बी, सेकंड लाईनच्या खालचा अँगल आहे एफ. त्याच्यामुळे त्याची जोडी येईल अँगल बी अँड अँगल एफ. आता हे राईट हँडचं झालं. त्याचप्रमाणे लेफ्ट हँडचं लाईनच्या वरचे जे
अँगल आहेत त्याची जोडी घ्यायची आहे. म्हणजे इथे अँगल डी, अँगल एच. त्याच्यानंतर लाईनच्या खालचे अँगल सी आणि अँगल जी. आता तुम्हाला वाटेल फर्स्ट लाईनच्या वरचा जर का आपण अँगल घेतला आहे, सेकंड लाईनच्या वरचा पण लेफ्ट हँड साईडचा आपण अँगल घ्यायचा का, तर तसं होणार नाही. एका साईडचे एकच घ्यायचे आहेत आपल्याला अँगल. वरती असतील लाईनच्या वरती तेच घ्यायचे आहेत आणि खालचे असतील लाईनच्या खालचे तर खालचेच घ्यायचे आहेत. लेफ्ट साईडचे असतील तर लेफ्ट साईडचेच आणि राईट हँड साईडचे असतील तर राईट हँड साईडचे. याच्यामध्ये चेंजेस काहीच करायचे नाही. आता अशा प्रकारच्या जोड्या करस्पॉन्डिंग अँगल्समध्ये येतात. त्यानंतर सेकंड आहे इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगलचा जर का थेरीचा विचार केला तर थेरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. आता काही मुलांनाच ही डेफिनेशन व्यवस्थित अंडरस्टँड होईल. आपण फिगर वाईज जाऊया. इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे काय, तर फर्स्ट होईल बी अँड ई. म्हणजे एवढ्या पोर्शनमध्ये जे अँगल आहेत त्याला म्हणतात बी अँड ई. म्हणजे पेअर ऑफ अँगल बी अँड अँगल ई. म्हणजे दोन लाईनच्या आतमधील जे अँगल आहेत एका साईडचे ते आपण घेतले. त्यानंतर दुसरा इंटेरियर अँगल होईल. आता राईट हँड साईड झाला. लेफ्ट हँड साईडचे जे आहेत दोन लाईनच्या मधील जे अँगल आहेत ते आहेत सी आणि एच. अँगल सी अँड अँगल एच याला म्हणतात इंटेरियर अँगल्स. त्यानंतर थर्ड आपल्याला पाहिजे अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स यामध्ये दोन प्रकार आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. थोडासा डिफरंट आहे, यामध्ये जास्त नाही आहे. आणि हा जो आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत ते या अँगलवरती आपल्याला विचारले जातात. आता फिगर वाईज ह्याचे आपल्याला आन्सर मिळतील अँगल सी अँड अँगल ई. म्हणजे फर्स्ट अँगल कोणता आहे तर लाईनच्या खालचा आहे आणि सेकंड अँगल आहे लाईन दुसऱ्या लाईनच्या वरचा आहे. म्हणजेच आणि साईड पण चेंज आहे, म्हणजे पूर्ण ऑपोजिट इथे आहे. त्याच्यानंतर अजून एक जोडी येईल बी अँड एच. आता इथं सोपं जर का तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही झेड हा जर का सिम्बॉल लक्षात ठेवला, इथे मी दाखवते तुम्हाला झेड, इथे सुद्धा झेड आलाय बघा. तर झेडच्या आतील हे जे टोक आहे आणि हे जे टोक आहे इथे जे अँगल येतात त्याला म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता झेड हा असाच येणार नाही, तर झेड हा उलटा सुद्धा येऊ शकतो. आता इथे बघा उलटा आलाय, म्हणजे असं आलंय. त्याच्या इथे आतमधले जे अँगल आहेत त्यांची जोडी घ्यायची आहे. म्हणजे आता हा असा झेड आलेला आहे, त्याच्यामुळे बी आणि एच, बी अँड एच याची पेअर आपल्याला घेता येईल. ओके, म्हणजे अंडरस्टँड होणं तुम्हाला सोपं जाईल. आता हा झेड उभा सुद्धा येऊ शकतो, म्हणजे एन सारखा. पण एन नाही लक्षात ठेवायचं आपल्याला, झेडच लक्षात ठेवायचे. किंवा असं सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळे झेड कसा येईल त्याच्यावरती डिपेंड नाही आहे. आपल्याला फक्त यामधील जे आतले जे अँगल आहेत, आता इथे बघा हे दोन अँगलची पेअर येतील, इथे या दोन अँगलची पेअर येतील. त्याच्यामुळे झेड किंवा एनला जास्त इम्पॉर्टंट न देता आपल्याला समजण्यासाठी जे अँगल आहेत ते आपण फक्त लक्षात ठेवायचे. त्यानंतर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. फर्स्ट पेअर येईल अँगल ए अँड अँगल जी. त्याच्यानंतर सेकंड येईल अँगल डी अँड अँगल एफ. आता हा अँगल आपल्याला विचारण्यात येत नाही शक्यतो, त्याच्यामुळे याचा जास्त विचार करायला नको. पण एक्झाम्पल जर का लक्षात ठेवलं फिगर वाईज तर तुम्हाला हे व्यवस्थित अंडरस्टँड होईल. आता अजून आपल्याला यामध्ये शिकायचं आहे लिनियर पेअर ऑफ अँगल्स, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स. आता लिनियर म्हणजे काय, आता इथं फक्त तुम्ही जर का लाईन हा शब्द जर का लक्षात ठेवला तर लक्षात येईल लिनियर पेअर ऑफ द अँगल्स. फिगर काढून दाखवते तुम्हाला एक छोटीशी. इथे सपोज ही लाईन आहे, लाईन एल, त्यावरती अजून एक लाईन आहे. इथे एक अँगल तयार झाला आणि इथे एक अँगल तयार झाला. त्यामुळे आता हा सपोज ए अँगल आहे, हा सपोज बी अँगल आहे. तर
लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. कारण की लिनियर पेअर आहे बघा. जसं का प्रोट्रॅक्टर तुम्ही इथे जर का ठेवला तर बरोबर हाफ सर्कल इथं तयार होईल. फक्त लक्षात ठेवायचं काय आहे आपल्याला, लिनियर पेअर ऑफ द अँगल्स इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर सेकंड आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आता इथे बघा ए आणि सी, अँगल ए आणि अँगल सी यामध्ये जर का विचार केला तर हे समोरासमोर आलेले आहेत, म्हणजे विरुद्ध बाजूला आलेले आहेत. या वर्ड्समध्ये काय आहे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, ऑपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला आलेली. हा अँगल आणि हा अँगल समोरासमोर पण आहे आणि ऑपोजिट पण आहेत. त्याच्यामुळे इथे अँगल ए इज इक्वल टू अँगल सी होईल. त्याचप्रमाणे अँगल डी इज इक्वल टू अँगल बी होईल. म्हणजे जे समोरासमोरील ऑपोजिट अँगल आहेत त्यांची मेजरमेंट सेम असते. इथे सुद्धा अजून एक्झाम्पल घेता येईल, अँगल जी इज इक्वल टू अँगल ई आणि अँगल एच इज इक्वल टू अँगल एफ. त्यानंतर कॉन्ग्रुएंट अँगल्स. आता कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे काय, इथं फक्त लक्षात ठेवायचं, कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल अँगल्स, म्हणजे ज्यांचं मेजरमेंट सेम आहे असे अँगल म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल्स. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटमध्ये हे डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता ह्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, त्या पाहूया. टेक्स्टबुकमध्ये आपल्याला सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज दिलेले आहेत, त्यावरून आपण लक्षात घेऊया. फर्स्ट प्रॉपर्टी आहे, व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट द पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे काय तर इक्वल. आता बघा फर्स्ट प्रॉपर्टीनुसार या टू लाईन जे आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट झालेल्या आहेत. द पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स म्हणजे ऑपोजिट अँगलच्या जोड्या आता आपण पाहिल्या, त्या जर का पाहिल्या तर त्या कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे इक्वल आहेत. म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टीनुसार अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. त्यानंतर अँगल सी इज इक्वल टू अँगल डी. म्हणजे यांची जर का मेजर्स दिले आपल्याला तर हे दोन्ही सेम असतील समोरासमोर ऑपोजिट जोड्यांच्या. आता इथे आपल्याला प्रॉपर्टीमध्ये कॉन्ग्रुएंट हा शब्द आहे, त्याच्यामुळे इथं आपण हा कॉन्ग्रुएंटचा जरी सिम्बॉल वापरला तरी चालेल किंवा इज इक्वल टू म्हटलं तरी चालेल. सेकंड प्रॉपर्टी आहे, द अँगल्स इन अ लाइनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लाइनियर पेअर म्हणजे एकाच लाईनीवर असलेले अँगल. आता सप्लिमेंटरी म्हणजे काय तर फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे 180 डिग्री. म्हणजे एकाच लाईनवरती तयार झालेले हे जे दोन अँगल आहेत, अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचप्रमाणे खालचे पण होतील, अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. सप्लिमेंटरी आली तर फक्त 180 डिग्री लक्षात ठेवलं तर पुढची प्रोसेस तुम्हाला इझिली जाईल. थर्ड प्रॉपर्टी दिलेली आपल्याला, वेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता करस्पॉन्डिंग अँगल आहेत त्याच्यामुळे या फिगरचा पण विचार करूया. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कोणती होतील, आता अँगल ए आणि अँगल ई. म्हणजे सपोज अँगल ए इज इक्वल टू अँगल ई जर का असेल तर तसेच तयार होणारे अँगल बी इज इक्वल टू अँगल बी अँड इज इक्वल टू अँगल जी हे होतील. ह्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याचप्रमाणे जर का अँगल डी ची जोडी घेतली, अँगल डी इज इक्वल टू अँगल एच जर का असेल तर त्याला इक्वल होतील अँगल सी इज इक्वल टू अँगल एफ. परत प्रॉपर्टी पाहूया, when one pair of alternate angles is congruent then all the remaining pairs of the alternate angles are congruent. alternate angle म्हणजे काय तर अँगल बी आणि अँगल ई. म्हणजे अँगल बी इज इक्वल टू अँगल ई असेल तर अँगल सी इज इक्वल टू अँगल एच होईल. ओके. त्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी आहे, वेन वन पेअर ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑन वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी
देन द अदर पेअर ऑफ इंटरनल अँगल्स इज ऑल्सो सप्लिमेंटरी. आता सपोज इथं सी आणि ईचा जर का विचार केला, अँगल सी प्लस अँगल ई यांचा जर का विचार केला तर हे सप्लिमेंटरी असेल. आत्ता सांगितल्याप्रमाणे सप्लिमेंटरी आलं की 180 डिग्री फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे अँगल बी प्लस अँगल एच इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, म्हणजे पॅरलल लाईनची ही सगळी बेसिक कन्सेप्ट आहे. ही जर का तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली तर पुढचे प्रॅक्टिस सेट तुम्हाला एकदम इझिली जातील. आता फर्स्ट टू सॉल्व आउट प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील फर्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण. क्वेश्चन 1 आहे इन फिगर 2.5. आता ही जी फिगर दिली ती आपल्याला टेक्स्टबुकला नाव दिले 2.5, त्याच्यामुळे मी इथे फिगरला पण 2.5 नाव दिले. अन्यथा याचा दुसरा काहीच वापर नाही आपल्याला. इन फिगर 2.5 लाईन आर पी. आता हा जो सिम्बॉल आहे त्याला म्हणतात पॅरलल. जेव्हा दोन उभ्या लाईनी असतात त्याला म्हणतात पॅरलल. आर पी लाईन एम एस, म्हणजे आर पी ही लाईन पॅरलल आहे लाईन एम एसला. अँड लाईन डी के, डी के म्हणजे ही लाईन इज देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे या दोन ज्या लाईनी आहेत पॅरलल लाईन त्याला ट्रान्सव्हर्सल लाईन आहे लाईन डी के. यामधील आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, अँगलची मेजरमेंट दिलेली आहे. अँगल डी एच पी इज इक्वल टू 85 डिग्री. आता फक्त एकच अँगलची आपल्याला मेजरमेंट दिलेली आहे. त्यावरून आपल्याला हे 4 क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स. यामधील फर्स्ट अँगल आहे अँगल आर एच डी. आता आर एच डी अँगल कुठे आहे? आर एच डी. या अँगलची व्हॅल्यू किंवा या अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा खालचा जो आहे तो पोर्शन जर का बाजूला ठेवला तर इथून लाईन आर पी वरती हे दोन अँगल तयार झालेले आहेत, अँगल आर एच डी अँड अँगल डी एच पी. मग आता याचा जर का वापर केला तर आपल्याला हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. त्यामुळे मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये आपल्याला इथे लिहिताना असं लिहिता येईल, अँगल आर एच डी प्लस, म्हणजे हा फर्स्ट अँगल घेतला, सेकंड अँगल अँगल डी एच पी, अँगल डी एच पी एकाच लाईनवरचे अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, आता मी तुम्हाला समजून सांगते त्याच्यामध्ये लक्षात होते. एक्झामला तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करता तेव्हा मॅडमला काहीच लक्षात येणार नाही तुम्ही हे का केलं. अशा वेळेस आपल्याला इथं मॅडमसाठी किंवा सरांसाठी जे तुम्हाला असतील ते त्यांच्यासाठी एक इथं ब्रॅकेट तयार करायचं आहे आणि लिहायचं आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. त्याच्यामुळे सर किंवा मॅडम जे असतील ते सुद्धा खुश होतील आणि तुम्हाला मार्क्स द्यायला कमी करणार नाही. इज इक्वल टू अँगल आर एच डी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यामुळे अँगल आर एच डी प्लस, आता ह्याचं मेजरमेंट दिले आपल्याला अँगल डी एच पी इज इक्वल टू 85 डिग्री. ते राईट डाऊन करू, इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू अँगल आर एच डी इज इक्वल टू, आता 85 इकडे घेऊया आपण, त्यामुळे 180 डिग्री. इथे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होईल कारण की चेंज द पोझिशन, त्याच्यामुळे सिम्बॉल ऑल्सो चेंज. इज इक्वल टू अँगल आर एच डी इज इक्वल टू 180 मायनस 85 म्हणजे इथे येतील 95 डिग्री. सो आपल्याला अँगल आर एच डी मिळालेला आहे 95 डिग्री. एकदम इझी आहे. तुम्हाला वाटेल क्वेश्चन केवढा मोठा झालेला आहे, आता आपण कसं सोडवू, काही घाबरायची गरज नाही आहे. जर का फिगर वाईज आपण जर का सोल्युशन काढायला गेलो तर एकदम सोपं जाईल. थेअरी वाईज थोडंसं लक्षात ठेवलं तुम्हाला डिफिकल्ट जाईल, पण फिगर जर का लक्षात ठेवली तर आपल्याला क्वेश्चन कोणत्याही प्रकारचा जरी विचारला तरी तो इझी आहे. क्वेश्चन 2 आहे अँगल पी एच जी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता अँगल पी एच जी इथे आहे, आपल्याला क्वेश्चन सांगितलं आहे फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स, म्हणजे या अँगलची आपल्याला मेजर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपल्याकडे अजून एक इन्फॉर्मेशन आहे, मेजरमेंट ऑफ अँगल आर एच डी इज इक्वल टू 95 डिग्री. ओके, मी इथे एकदा राईट डाऊन करून ठेवते.
आत्ता आपण क्वेश्चन जो सॉल्व्ह केला त्यावरून आपल्याला मिळालेली आहे 95 डिग्री. आता अँगल पीएचजी या साईडला आहे. व्हर्टिकली ऑपोजिट अँगलचा जर का आपण आधार घेतला तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. त्यामुळे हा अँगल जेवढ्या मेजरचा आहे तेवढ्याच मेजरचा हा अँगल आहे. ओके, मग आता नुसतं सांगून चालणार नाही आपल्याला, कारण की ह्याला स्टेपला मार्क्स असतात. ओके, मग आता इथे लिहूया आपण आन्सरमध्ये अँगल पीएचजी. अँगल पीएचजी इक्वल आहे कोणाबरोबर इक्वल आहे तर अँगल आरएचडी. काय इक्वल आहे त्याचं सुद्धा आन्सर आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे. बिकॉज बोथ आर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आता यापैकी आपल्याला अँगल आरएचडी माहीत आहे, त्याच्यामुळे इथे लिहू इज इक्वल टू अँगल आरएचडी इज इक्वल टू 95 डिग्री. इथे सुद्धा ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालेल. ॲज पर फर्स्ट क्वेश्चन्स सोल्युशन. हा ब्रॅकेट तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेला आहे, अन्यथा तुम्ही नाही लिहिला तरी सुद्धा चालेल. मग आता इज इक्वल टू, आता हे दोन्ही अँगल सेम आहेत. यापैकी आपल्याला एक अँगल माहीत आहे मेजरमेंट 95 डिग्री आहे, त्यामुळे हा सुद्धा अँगल पीएचजी इज इक्वल टू 95 डिग्री. ओके, एकदम इझिली आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं आहे. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन थर्ड. अँगल HGS याची मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, बिफोर दॅट आता हे समोरासमोर ऑपोजिट अँगल आहेत, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, त्याच्यामुळे ते सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा एक वेगळे एक्झाम्पल मिळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते. त्याच्यामुळे RHG आणि DHP इज इक्वल टू आहेत. ओके, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच या फिगरवरनं काय आयडेंटिफाय होते आपल्याला की समोरासमोर अँगल जे असतात ते व्हर्टिकली ऑपोजिट अँगल असतात आणि इक्वल असतात. हा 85 आपल्याला डिग्री दिलेला होता, त्याच्या समोरील जो अँगल आहे तो सुद्धा 85 डिग्री आहे आणि हा सुद्धा 95 डिग्री आहे. त्याच्या समोरील ऑपोजिट अँगल हा सुद्धा 95 डिग्री आहे. ओके, थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. मेजरमेंट ऑफ अँगल HGS. आता HGS म्हणजे हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथे ऑपोजिट अँगलचा विचार करता येणार नाही, कारण की इथली इन्फॉर्मेशन नाही, किंवा लाईनियरचा सुद्धा आपल्याला इथे जास्त विचार करता नाही येणार. इथे आपण करस्पॉन्डिंग अँगलचा विचार करायचा आहे, कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे अँगल DHP. ओके, 85 डिग्री. मग आता जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये त्याचा वापर करून हा अँगल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. कसा तर फक्त करस्पॉन्डिंग अँगल जर का लक्षात ठेवलं तर आपल्याला त्यासाठी काय काय दिलेले आहे ते इथे लिहून घेऊया. लाईन RP पॅरेलल लाईन MS and line DK is their transversal. आता एवढं मोठं सेंटेन्स लिहित बसायचं काय हरकत नाही, एकदम इझी आहे. क्वेश्चन मध्येच आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. इन फिगर 2.5 हे जर का सोडलं तर लाईन RP पॅरेलल लाईन MS अँड लाईन DK इज देअर ट्रान्सव्हर्सल. हे मी पूर्ण कॉपी करून केलेले आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. ओके, आता हे जे दिलं आहे त्याप्रमाणे अँगल HGS इज इक्वल टू अँगल DHP. करस्पॉन्डिंग अँगल्स. हे लिहायला बिलकुल विसरायचं नाही आहे ब्रॅकेटमधील. म्हणजे एकतर क्वेश्चन हा ब्रॅकेट जर का तुम्ही ऑप्शनमध्ये टाकला तर स्टँडर्ड 10th तुमचे जे एक्झामिनर असतात पेपर चेक करणारे ते सुद्धा तुमचे हे मार्क्स आहेत ते ऑप्शनमध्ये टाकतील.
ओके, त्याच्यामुळे आपणच जर का ऑप्शनमध्ये नाही टाकलं तर समोरच्याला चान्सेस मिळणार नाही, त्याच्यामुळे लिहायला विसरायचं नाही आहे. त्याच्यामुळे स्टँडर्ड 9 पासूनच आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. आता अँगल एच जी एस म्हणजे अँगल एच जी एस इज इक्वल टू अँगल डी एच पी. ओके, आपल्याला डी एच पी अँगलचं मेजरमेंट माहिती आहे, त्याच्यामुळे अँगल एच जी एस इज इक्वल टू 85 डिग्री. क्वेश्चन 4 आहे, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एम जी के. एम जी के अँगल आहे इथे, म्हणजे हा आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता तुम्ही तर खूप जिनियस आहात, तुम्ही जर डायरेक्ट ओरली आन्सर देता की आता हा 85 डिग्री आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा 85 डिग्री आहे. येस, इट्स राईट. पण आता आपण मॅडमला किंवा सरला हे प्रूव्ह कसं करून सांगू की आम्ही खरंच जिनियस आहोत? आपण सांगून त्यांना विश्वास बसेल का की आपण खरंच खूप हुशार आहोत? नाही ना. चला मग आपण वर्कआउट करूया, नो प्रॉब्लेम. अँगल एम जी के हा फाइंड आउट करायचा आहे. आता हा अँगल इक्वल आहे अँगल एच जी एस. आता इक्वलच्या ऐवजी इथे तुम्ही कॉन्ग्रुएंट किंवा असा सिंबल यूज केला तरी सुद्धा चालू शकेल. मी इक्वल देते, दोन्हीपैकी कोणताही सिंबल यूज केला तरी सुद्धा तुमचा आन्सर करेक्ट असणार आहे. ओके, म्हणजे आपण काय लिहिलं, अँगल एम जी के इज इक्वल टू अँगल एच जी एस. मॅडमला नोट देऊया, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. कारण आपण जिनियस आहोत हे मॅडमला व्यवस्थित कळलं पाहिजे, त्याच्यामुळे हे प्रूव्ह होण्यासाठी हा ब्रॅकेट लिहायचा आहे, हे असं लक्षात ठेवा तुम्ही. देअरफॉर अँगल एम जी के, आता हे दोन्हीही अँगल इक्वल आहेत, त्याच्यामुळं एच जी एसची जी मेजरमेंट असेल तीच एम जी केची असेल. एच जी एसची आपण काढली होती 85, त्याचप्रमाणे हा सुद्धा होईल 85 डिग्री. इथे मी लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. फ्रॉम सोल्युशन ऑफ क्वेश्चन 3. आता हा ब्रॅकेट लिहायची तुम्हाला गरज नाही आहे, मी हे तुम्हाला सगळं बोर्डवर देते. आता बोर्डवरती एकदम माझे सगळे क्वेश्चन बसत नाही आहे तिथे, कारण की इथं तुम्हाला क्वेश्चन पण दाखवावं लागतोय, आन्सर पण लिहावं लागते. त्याच्यामुळे एकाच वेळेस मी तुम्हाला 4 क्वेश्चन दाखवू शकत नाही आहे, त्याच्यामुळे हे मी लिहिलेलं आहे. क्वेश्चन 2 दिले आहे आपल्याला आणि ही फिगर दिलेली आहे. इन फिगर 2.6 लाईन पी पॅरेलल टू लाईन क्यू, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन या दोन्ही एकमेकांना पॅरेलल आहेत. अँड लाईन एल अँड लाईन एम आर ट्रान्सव्हर्सल, आणि या दोन्ही ज्या लाईनी दिलेत ते आपल्याला ट्रान्सव्हर्सल दिले. मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन, म्हणजे काही त्यांनी अँगलची मेजरमेंट दिलेले आहेत 110 आणि 115. आता याचा वापर करून त्यांनी आपल्याला एक काम दिले बघा. हेन्स फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. आणि फिगरमध्ये आपल्याला अँगल ए बी सी डी कुठं आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितले, फक्त आपल्याला त्याचे मेजर्स काढायचे आहेत. त्याच्यामुळे आता आन्सर तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही फर्स्ट फाइंड आउट करू शकता. आता आपण सिरियली जाऊया. अँगल ए तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही अँगल डी काढू शकता आधी, किंवा अँगल बी किंवा अँगल सी. आपण काढूया अँगल ए मेजरमेंट. त्याच्यामुळे इथे फर्स्ट अँगल ए इज इक्वल टू, आता अँगल ए बघा या साईडला आहे इथे, आणि अँगल ए आणि हा 110चा जो अँगल आहे ते एकाच लाईनीवरती आहे, त्याच्यामुळे लिनियर पेअर ऑफ अँगलचा आपल्याला इथे यूज करता येईल. त्याच्यामुळे इथे लिहूया आपण अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. लिनियर पेअर ऑफ अँगल्स. एकाच लाईनीवरती जे 2 अँगल असतात त्यांची जर का ॲडिशन केली तर ती 180 डिग्री असते. त्यामुळे देअरफॉर अँगल ए आपल्याला मिळेल इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा 100 इकडे आला, चेंज द पोझिशन, त्यामुळे चेंज द सिम्बॉल. देअरफॉर अँगल ए मिळाले आपल्याला
180 डिग्री मायनस 110 डिग्री इज इक्वल टू 70 डिग्री. आता हा जो मेजर्स आला आहे, अँगल एचा जो मेजर आला आहे त्याला आपण एक आकडा देऊया. आता या फिगरमध्ये सुद्धा मी हे मेजर टाकून देते. अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, म्हणजे फिगरवरनं तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. त्याच्यानंतर सेकंड आहे, आता अँगल बी सर्च करू आपण. आता अँगल बीचे मेजरमेंट काढण्यासाठी आपल्याला पहिले अँगल झेड काढावा लागेल. आता झेड अँगल कुठे इथं दिलेला नाही आहे, बरोबर आहे, पण तो आपल्याला घ्यायचा आहे, इमॅजिन करायचं आहे. त्याच्यामुळे इथे जो अँगल असणार आहे तो असणार आहे अँगल झेड. आता अँगल झेडचे आपल्याला मेजरमेंट का बरं काढावं लागेल आधी, कारण की बघा अँगल बी आणि अँगल झेड हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. या अँगलचे जर का मेजरमेंट आपण सर्च केले, फाइंड आउट केले, तर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल थ्रू आपल्याला अँगल बी मिळू शकेल. त्याच्यामुळे पहिले फाइंड आउट द मेजरमेंट ऑफ अँगल झेड. त्यासाठी इथे लिहूया आपण फर्स्ट फाइंड मेजर ऑफ अँगल झेड. आता त्यासाठी पहिली इन्फॉर्मेशन लिहावी लागेल. देअरफॉर लाईन, जास्त डोकं वापरायचं नाही आपल्याला ही इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. अगदी क्वेश्चनमध्ये जो फर्स्ट सेंटेन्स दिला आपल्याला तो आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. लाईन पी पॅरेलल टू लाईन क्यू and L is there transversal. आता इथे एकच दिलाय मी, L is there transversal, कारण की आपल्याला फक्त इथलं काढायचं आहे, त्यामुळे एकाच ट्रान्सव्हर्सलचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. Therefore Z is equal to A. ओके, म्हणजे P आणि Q बघा दोन्ही पॅरेलल लाईन आहेत, त्यामुळे Z इज इक्वल टू A होईल ॲज पर द corresponding angles. ओके, थोडंसं जर का ही फिगर जर का अशी पाहिली आपण या साईडनी तर आपल्याला लगेच लक्षात येईल हे दोन्ही पॅरेलल लाईन्स आहेत आणि त्यावरून आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत ए आणि झेड हे मिळाले. ओके, मग त्यामुळे आपल्याला झेड मिळाला. देअरफॉर झेड इज इक्वल टू 70 डिग्री. फर्स्ट सोल्युशनमध्ये आपण पाहिले ए इज इक्वल टू 70 डिग्री, त्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागेल फ्रॉम 1. आता यावरून आपल्याला अँगल बी काढता येईल. डायरेक्ट नाऊ अँगल बी इज इक्वल टू अँगल झेड. vertically opposite angles. Therefore angle B is equal to 70 degree. कशावरून, तर फ्रॉम, इथे आपला नंबर द्यायचा राहून गेला त्याच्यामुळे इथे नंबर देऊया 2, जे इथे येईल फ्रॉम 2. ओके, कारण की 2 मध्ये आपण काय फाइंड आउट केलेलं होतं, झेड फाइंड आउट केलेला होता. झेड इज इक्वल टू 70 डिग्री, त्यावरून अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. त्यानंतर थर्ड अँगल फाइंड आउट करायचं आपल्याला, अँगल सी. आधीचे क्वेश्चन सॉल्व केलेले मी इथे पुसून टाकलेले, त्याच्यामुळे इथे डायरेक्ट डायग्रामवरती मी तुम्हाला दाखवते. आत्ता आपण जो फाइंड आउट केला अँगल बी आणि अँगल झेड, त्याची मेजरमेंट मी इथे लिहून घेते. अँगल झेड होता 70 डिग्री आणि त्यावरूनच अँगल बी मिळाला आपल्याला 70 डिग्री. आता या पूर्ण इन्फॉर्मेशनचा वापर करून अँगल सी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी लाईन आन्सर, लाईन पी पॅरेलल लाईन क्यू अँड आता लाईन एमचा विचार करायचा आपल्याला, कारण की आपल्याला सी फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामुळे लाईन एम इज देअर ट्रान्सव्हर्सल.
Therefore, angle C is equal to 115 डिग्री. फिगर थोडीशी आपण अशा साईडने जर का पाहिली तर लक्षात येईल हा अँगल आणि हा अँगल दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, कारण की P आणि Q आपल्याला पॅरेलल लाईन आहेत आणि M हा ट्रान्सव्हर्सल आहे. त्याच्यामुळे C इज इक्वल टू 115 डिग्री. ओके, त्यामुळे इथे लिहूया आपण करस्पॉन्डिंग एंगल्स. आता इथे 3 नंबर देऊ आपण. आधीचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तेव्हा त्याच्यामध्ये 1 आणि 2 नंबर झाले. फोर्थ फाइंड आउट करायचं आपल्याला अँगल डी याची मेजर. आता ह्याचं कॅल्क्युलेशन खूप इझी जाईल आपल्याला, कारण की बघा लाईनियर पेअरवरती हे दोन्ही अँगल आलेले आहेत 115 आणि अँगल डी. त्याच्यामुळे खूप इझी जाईल. अँगल डी प्लस 115 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री इंटू ब्रॅकेट लाइनियर पेयर ऑफ अँगल्स. मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जेव्हा व्यवस्थित शिकवल्या होत्या तेव्हा तिथं मी तुम्हाला ही सांगितलं होतं बघा, लाईन म्हणजे लाइनियर. एकाच लाईनवरती 2 अँगल आली की त्याला म्हणायचं लाइनियर पेयर ऑफ अँगल्स. देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता 150 इकडे घेऊ त्यामुळे मायनस होईल 150 डिग्री. देअरफॉर अँगल डी मिळाले आपल्याला 180 मायनस 150 इज इक्वल टू 65 डिग्री. आता इथे राईट डाऊन करून घेऊया. अँगल सी आपण फाइंड आउट केलेला होता 115 डिग्री आणि अँगल डी आपण आत्ता फाइंड आउट केला तो 65 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे आपण 4ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. अँगल ए मिळाले आपल्याला 70 डिग्री, अँगल बी मिळाले 70 डिग्री, अँगल सी मिळालाय 115 डिग्री आणि अँगल डी पण मिळालाय 65 डिग्री.